जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा. कैलासवासी माधवराव पाटील यांची शताब्दी जयंती विविध ठिकाणी उत्साहात साजरी. शिक्षण, समाजकारण व सहकार क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व कैलासवासी माधवराव पाटील. कैलासवासी माधवराव पाटील यांनी शिक्षण, सामाजिक, राजकीय व सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून समाजातील दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी त्यांनी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. समाजकारणाबरोबरच राजकीय क्षेत्रात त्यांनी पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्व केले. ग्रामीण भागातील गोरगरीब होतकरू मुलामुलींना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने शैक्षणिक संकुलन उभे करणारे, शेती उद्योगाला चालना देण्याकरिता विठ्ठलसाई साखर कारखान्याची उभारणी करणारे, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष कैलासवासी माधवराव काका पाटील यांची रामनवमी दिनी 100वी जयंती मुरुम शहरात विविध ठिकाणी गुरुवारी तारीख 26 रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. प्रारंभी कैलासवासी माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी भाजपचे नेते बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण पाटील यांच्या हस्ते पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष व्यंकटराव जाधव, बबन बनसोडे, रशीद शेख, मदन पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील कैलासवासी माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भाजपचे नेते बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सादिक मेकाजी, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव, उमरगा जनता बँकेचे व्हाईस चेअरमॅन ॲडव्होकेट व्ही.एस. आळंगे, कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव माणिक राठोड, श्रमजीवी संस्थेचे संचालक मल्लीनाथ दंडगे, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, प्रदीप दिंडेगावे, माजी प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड, प्राचार्य डॉक्टर राम सोलंकर, प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर, प्राचार्य डॉक्टर सदक वली, मुख्याध्यापक उल्हास गुरुगरे, राजशेखर कोरे, अनुराधा जोशी, व्यंकट घोडके, सैफन शेख, धनराज खोंडे, श्रीपाद कुलकर्णी, कमलाकर मोठे, सच्चिदानंद अंबर आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील कैलासवासी माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन विद्यालय मुरुम, कोथळी, भुसणी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल व नूतन विद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. जनसामान्यांचा बुलंद आवाज, कर्मदंड, लढा सत्याचा.